तो सिद्धरामैया साहब का ये जो बोल रहा है कि गवर्नमेंट कांट डू एनीथिंग इन इट, तो ये गवर्नमेंट हेल्पलेस है तो पब्लिक किसके पास जाए? जब गवर्नमेंट अपने आप को हेल्पलेस बोल रही है तो जनता किसके पास जाना है? कि डोमेस्टिक, कॉमर्शियल और इंडस्ट्रियल के लिए क्या हिसाब से पर यूनिट चार्जेस किए हैं, और जो पुराना HP जो मिनिमम वेटेज के किलोवाट पे जो चार्ज करते थे, अब रिवाइज रेट्स क्या करें? क्योंकि बिल जो डबल आए हैं, पब्लिक में इतना बेचैनी है, ये इस तरीके से गुस्सा है पब्लिक में कि अभी इंडस्ट्रियलिस्ट का तो जैसे चेंबर ऑफ कॉमर्स ऑलरेडी एजिटेट कर रहा है, ऑलरेडी कॉमर्शियल कॉम्प्लेक्सेस जो हैं वो लोग एजिटेट कर रहे हैं, पब्लिक को ऑलरेडी डबल बिल आ गया घरों पे, पब्लिक एजिटेट कर रही है। तो ये जो नया रिवाइज्ड बिलिंग जो दिए हैं, ये इट हैज़ डायरेक्टली जम्प्ड टू डबल। नहीं, सो द रीज़न ये अभी नए प्राइजेस पर यूनिट के क्या है, ये थोड़ा आप हमारे को बताइए। नहीं सर, KERC ने रिवर्स किया है कि हमारे पास कर्नाटक इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमीशन बोल के एक कमीशन है जो डिसाइड करता है कि टैरिफ कितना होना चाहिए बोल के। वो एवरी ईयर उन्होंने एक ये बुलाते हैं, एक कंज्यूमर्स का अहवाल मीटिंग बोलते हैं हम लोग, वो बुला के उधर डिस्कस करता है इसका हाउ टू। हम जस्कॉम तरफ से भी इसका ये क्या है प्रॉफिट एंड लॉस बोले तो इसका एक्सपेंडिचर कितना है, इसका रेवेन्यू कितना है, वो हिसाब से जो है ना वो KERC टैरिफ रिवाइज करता है। भाई आपके एरिया में एक आटा चक्की है, फ्लोर मिल है, अगर वो अभी तक 5 रुपीज़ kg आपको ग्राइंड करके दे रहा था, आटा बना के दे रहा था, तो अभी वो पर kg 1 रुपया बढ़ा देगा। वो 1 रुपया किसको महंगा पड़ेगा? कस्टमर को महंगा पड़ेगा। यानी कि ये मार सीधा आके जनता को पड़ेगी। गवर्नमेंट के अंडर में कुछ नहीं है बोलना। सिद्धरामैया साहब ये बताना चाह रहे हैं कि गवर्नमेंट के हाथ में पावर नहीं है। जो गवर्नमेंट चलाते हैं या रेगुलेटरी अथॉरिटीज़ चलाते हैं, जो हमारी इंडस्ट्रीज चलते हैं, MSME सेक्टर है या कॉमर्शियल सेटअप जो मिनिमल प्रॉफिट पे चल रहे थे, अब वो लॉसेस पे आएंगे, वो लोग बंद करेंगे। अभी गवर्नमेंट का कहना ये है कि इट वाज डिसाइडेड बाय प्रीवियस गवर्नमेंट, यानी कि BJP गवर्नमेंट जो थी वो डिसाइड करी थी, हम लोग इंप्लीमेंट कर रहे हैं। ಇವತ್ತು 4 ರೂಪಾಯಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದನ್ನ 4 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸಾ, ಇವತ್ತು 5 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ 6 ರೂಪಾಯಿ 50 ಪೈಸಾ 7 ರೂಪಾಯಿ ತನಕ ತಂದು ದಿಢೀರೆಸೆ ಇವತ್ತು ಪರ್ ಯೂನಿಟ್ ಅನ್ನ 7 ರೂಪಾಯಿ ಬಿಲ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಬದುಕು ನಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇನಿದೆ, ಇದು ಏಕಾಏಕಿ ಜನರ ಮೇಲೆ ಬೆನ್ನಿಗೆ ಚೂರಿ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೊರಟಿದೆ। ರೈತರ ಉಳಿವಿಗಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ, ಜಯವಾಗಲಿ, ಜಯವಾಗಲಿ। ಚೂರಿ ಹಾಕಲು ಹೊರಟಿರುವ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ। ಯೂನಿಟ್ 7 ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡ। ಪಂಪ್ಸೆಟ್ಗಳಿಗೆ ಮೀಟರ್ ಹಾಕುವುದು ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡವೇ ಬೇಡ, ಬೇಡವೇ ಬೇಡ। ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆ ವಾಪಸ್ ಆಗಲಿ, ವಾಪಸ್ वापस आइए, वापस आइए। सर अभी यहाँ पे डोमेस्टिक पर यूनिट क्या चार्ज कर रहे हैं, कॉमर्शियल या इंडस्ट्रियल पर यूनिट क्या चार्ज कर रहे हैं, इतना बताइए। मेरे को 1-2 दिन टाइम से सर मैं बुकलेट ही देता हूँ आपको पूरा सर, क्योंकि ये बहुत मेजर इशू बना है। हमने ऑलरेडी हमारा रीजन जो कल्याण कर्नाटक का रीजन है इकोनॉमिकली बैकवर्ड, जहाँ पे स्पेशल इकोनॉमिक जोन देना चाहिए, यहाँ पे जो है सब्सिडाइज प्राइस पावर सप्लाई देना चाहिए। यहाँ पे गवर्नमेंट जिस तरीके से अभी चार्जेस बढ़ा दिए, मिनिमम चार्जेस पर HP इट वाज टू बी 65 और 70 रुपीज़, नाउ इट हैज़ डायरेक्टली जम्प टू 180 रुपीज़। अब 50 kV HP पावर मेरे को चाहिए, मैं भले यूज़ करूँ ना करूँ, आई हैव टू पे द मनी फॉर इट। अगर 100 HP मैं यूज़ कर रहा हूँ तो मेरे को विदाउट एनीथिंग मेरे को महीना जो है 15,000 रुपया बिल भरना पड़ेगा इंडस्ट्री के लिए। तो ये फिक्स चार्जेस होगा, ये तो फिक्स चार्जेस जंप हो गए ना सर। वही फिक्स चार्जेस ये खाली जो गुलबर्गा को नहीं सर, एंटायर स्टेट में अप्लाई होता है। एंटायर स्टेट में हुआ है सर। अभी आप लोग ऐसा बोल रहे हैं कि भाई हमारे हाथ में कुछ नहीं है, अभी सब प्राइवेटाइजेशन हो गया, वी कांट डू एनीथिंग, गवर्नमेंट है नहीं, ऐसी बात हो रही है। नहीं वैसा नहीं सर, ये जो रेट्स है ना ये KERC फिक्स करता है। ठीक है सर, KERC इज इट विद इन द गवर्नमेंट और इट इज अबव गवर्नमेंट? नहीं, गवर्नमेंट नहीं रहता है ना, वैसा कैसा? बिकॉज सिद्धरामैया साहब का स्टेटमेंट ये है कि वी कांट डू एनीथिंग बिकॉज इट हैज बीन डिसाइडेड बाय रेगुलेटरी अथॉरिटी। एक जुडिशियल बॉडी कैसा है ना, वैसा एक इंडिपेंडेंट बॉडी है KERC, उसमें चेयरमैन रहता है, मेंबर्स रहता है। वो जो है ना वो हमारा इसका जस्कॉम हो या बेस्कॉम हो उसका सर हमको इतना ही पता है, नोबडी इज अबव द गवर्नमेंट व्हिचएवर अथॉरिटी इट इज। जनता आके आपके पास ही खड़ी रहेगी, ऑफिसर्स के पास खड़ी रहेगी। तो ये हमारा रिक्वेस्ट ये है, उनको ही हमारा रिक्वेस्ट ये है, अभी जो अधिवेशन स्टार्ट हो रहा है, ये अधिवेशन में आप लोग भी फोर्स कीजिए जनता की तरफ से। नहीं मैं आप जनता जो के साइड से, ये तो अभी हम कर्नाटका किसान सभा के साइड से आपको मेमोरेंडम दिए हैं, जो कि
मीटरिंग का अभी आप मेरे को काफ़ी अच्छा क्लियर कर दिए कि भाई जो किसानों के लिए आधार लिंक हो रहा है इट इज़ नॉट गोइंग टू बी कनेक्टेड विथ मीटर्स एंड ऑल, इट इज़ क्लियर। लेकिन जो अभी जो चार्जेस जो हाई करे हैं डोमेस्टिक के लिए या कमर्शियल के लिए और इंडस्ट्रियल के लिए, इट इज़ ऑलमोस्ट लाइक पीपल आर अबाउट टू क्लोज देयर बिजनेसेस। या तो अब लोगों को बेरोजगार करेंगे या पावर बिल कम करेंगे, या आप लोग को डिसाइड करना है सर। ये तो सरकार का निर्णय। ठीक है सर, थैंक यू, आप टाइम दिए हम लोगों के लिए, थैंक यू, थैंक्स अ लॉट। किसान सभा कर्नाटका प्रांत रहित संघ का जो है एक प्रोटेस्ट था, एक एहतजाज रखा गया था। ये जो जैसे कि आप सबको पता है कि अभी जिस तरीके से कर्नाटक इलेक्ट्रिसिटी पावर का जो बिल जो ऑलमोस्ट डबल आ रहा है सबको, जिस तरीके से ऑल ऑफ ए सडन प्राइस हाइक किया गया है, अभी गवर्नमेंट का कहना ये है कि इट वाज डिसाइडेड बाय प्रीवियस गवर्नमेंट, यानी कि बीजेपी गवर्नमेंट जो थी वो डिसाइड करी थी, हम लोग इम्प्लीमेंट कर रहे हैं। तो ये बड़ी ताजुब की बात है कि भाई ये हमारा जो कल्याण कर्नाटका रीजन है इकोनॉमिकली बैकवर्ड है, इंडस्ट्रीज़ को यहाँ पे सब्सिडाइज पावर सप्लाई मिलना चाहिए, कॉमर्शियल कॉम्प्लेक्सेस को सब्सिडाइज पावर सप्लाई मिलना चाहिए। यहाँ पे जिस तरीके से पावर हाइक किया गया है, इट इज़ नथिंग बट इट इज़ ए काइंड ऑफ डिसीजन टू क्लोज द MSME इन नॉर्थ कल्याण कर्नाटका रीजन। जो हमारे इंडस्ट्रीज चलते हैं, MSME सेक्टर है या कॉमर्शियल सेटअप जो मिनिमल प्रॉफिट पे चल रहे थे, अब वो लॉसेस पे आएंगे, वो लोग बंद करेंगे। तो अभी ये है कि जिस तरीके से सिद्धरामैया साहब का स्टेटमेंट आया है पावर प्राइस हाइक के ऊपर कि वी कांट डू एनीथिंग, इट वाज डिसाइडेड बाय रेगुलेटरी अथॉरिटी, ये बोलना ये है सिद्धरामैया साहब का कि गवर्नमेंट हमारे हाथ में नहीं है, हम अथॉरिटी के अंडर में है, जो कि रेगुलेटरी अथॉरिटी है, कर्नाटका इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी अथॉरिटी के अंडर में है, गवर्नमेंट के अंडर में कुछ नहीं है बोलना। सिद्धरामैया साहब शायद ये बताना चाह रहे हैं कि गवर्नमेंट के हाथ में पावर नहीं है, जो गवर्नमेंट चलाते हैं या रेगुलेटरी अथॉरिटीज़ चलाते हैं, गवर्नमेंट के हाथ में कुछ नहीं है। इस तरीके से एक गैर जिम्मेदाराना स्टेटमेंट कहूँगा मैं, लेकिन वी आर स्टिल हेल्पफुल कि जिस तरीके से अभी जिस हालत हुई है, क्योंकि अभी बड़ी मुश्किल से कोविड के बाद से अब किस तरीके से कुछ इंडस्ट्रीज़ अभी से अपने आप को रिवाइव करके कुछ तरीके से सेट होने की तरफ जा रहे थे, लेकिन ऑल ऑफ ए सडन ये पावर हाइक जो है ये MSME को शट डाउन करने की तरफ जाएगा। ऑलरेडी हम कोविड में देख चुके हैं कर्नाटका में अबाउट 20 to 25% MSME इंडस्ट्रीज़ बंद हो चुके हैं। अभी ये नए पावर हाइक से फिर अनदर 20-25% बंद होते हैं, तो ये समझ लीजिए कि डायरेक्टली इम्पैक्ट अनएम्प्लॉयमेंट बढ़ेगा। अभी ये जो पावर सप्लाई बढ़े, कमोडिटीज़ को बढ़ेंगे। फॉर एग्जांपल अभी ये ले लीजिए कि भाई, तो हमारा ये कहना है कि ऐसी हालत ना करें कि भाई पब्लिक ये ना कहे कि फिर गवर्नमेंट का हिसाब कुछ ऐसा हो गया है, गवर्नमेंट और जनता का, 2 भेड़िए और बकरी का किस्सा बताना पड़ेगा। भाई एक भेड़िए को हटा दिए बकरी अपने आप को बचाने के लिए, दूसरा भेड़िया आके बैठा, ऐसा ना हो कि भाई ऐसा ना कहा जाए कि हर 5 साल में बकरियों को मौका दिया जाता है कि इस बार कौन सा भेड़िया उनको खाएगा। ये तरीके का जुल्म ना करे गवर्नमेंट। ये जिस तरीके से प्राइस राइज किया गया है, ये जनता के ऊपर इस तरीके के मार है कि या तो हम पावर यूज़ करें या ना करें। पावर फ्री देने का कोई ऑब्जेक्टिव ही नहीं रहेगा इसमें, क्योंकि जिस तरीके से अबाउट 200 यूनिट के ऊपर जो प्राइस बढ़ाया गया है, ये इतना बर्डन है कि लोग या तो पावर यूज़ करेंगे या टोटली बंद कर देंगे यूज़ करना। तो हमारा कर्नाटका प्रांत रहित संघ से हमारा यही अपील है गवर्नमेंट से कि ये आने वाले अधिवेशन में जो अभी स्टार्ट होगा, ये जो पावर प्राइस हाइक किया गया है, इसको फ़ौरन कम करें, यानी तो मजबूर हैं फिर रोडों पे उतरने के लिए, एहतजाज करने के लिए, चक्का जाम बंद करना, इस तरीके से हम फिर नहीं करना चाह रहे हैं। सो इट इज़ बेटर कि गवर्नमेंट अपील सुने, किसानों का, कारोबारियों का, इंडस्ट्रियलिस्ट का, चेंबर ऑफ कॉमर्स का अपील सुनते हुए ये रिवाइज करे और पुराने चार्जेस को वापस कंटिन्यू करे। थैंक यू। तो ಯಾವುದು ಪ್ರಪೋಸಲ್ ಏನಿಲ್ಲ. ಈಗ ಅಧಿಕೃತ ಅನಧಿಕೃತ ಪಂಪ್ ಸೆಟ್ಗಳವ, ನಮ್ಗೆ ಅಧಿಕೃತ ಅನಧಿಕೃತ ಎಷ್ಟು ಅವ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಬೇಕಲ್ಲ. ಅನಧಿಕೃತ ಇಷ್ಟು ಅವ ಅಂತಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಾಡಿದ ಹೊರತಾಗಿ ಆ ಥರ ಸರ್ಕಾರದಂತೂ ಯಾವುದೂ ಯೋಜನೆ ಇಲ್ಲ. ಮೀಟ್ರ್ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಲೈನ್ ಹಾಕ್ಬೋದು, ಅದು ಮುಂದೆ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಎಲ್ಲ ಡೆವಲಪ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅನಧಿಕೃತವನ್ನ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚೋದಕ್ಕಾಗಿ ಅದೇ ಈ ಥರ ಇದು ಅಂದರೆ ಇದೇ ಆಧಾರ್ ಜೋಡಣೆ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಯಾರ್ದು ಹೆಸರಿಂದ ಅದ ಯಾರ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಮುಂದೆ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಹೊಸ ಲೈನ್ ಹಾಕ್ಬೋದು,
ಹೊಸ ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮರ್ ಆಗ್ಬೋದು ಅಷ್ಟೇ. ಎಷ್ಟು ಆಧಾರ ಜೋಡಣೆ ಆಗಿದೆ ಸರ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಒಂದು 70-75% ಆಗಿದೆ. ಎಷ್ಟದ ಅಂತ ಐಡಿಯಾ ಸರ್? ಎಷ್ಟು ಪಂಪ್ ಸೆಟ್ ಅದಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂತ? ನಮ್ಮ ಇದಾದ ನಮ್ಮ ಇದ್ರಾಗ ಇರ್ತದೆ, ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕ್ಸ್ನಾಗ ಇರ್ತದೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇನ್ನೂ. ಸರಿ, ಅನಧಿಕೃತ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಅನಧಿಕೃತ ಅದಾವು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ನಮ್ಮಲ್ಲಿ 6 ನಂಬರ್ನಾಗ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮದು ನಮ್ಮ ಏನು ಇದ್ರಾಗ ಇರ್ತದೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ನಂಬರ್ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ನಂಬರ್ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ಹೆಸರು ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವು ಅನಧಿಕೃತ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಲೈನ್ ಇರ್ತದೆ ಒಂದು ಸಲ ಅನುಮತಿ ತೊಗೊಂಡಿರಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಯಾರೋ ಒಂದು ಬೋರ್ ಹಾಕಿಬಿಡ್ತಾನೆ, ಅಲ್ಲಿ ಲೈನ್ ಹತ್ತಿರ ಇತ್ತಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನಂತ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟಮ್ನು ಓವರ್ಲೋಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ 4 ಜನ ಮೊದಲು ಇರ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು 4 ಜನ ಆ್ಯಡ್ ಆದ್ರೆ ಅದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮರ್ನೂ ಲೋಡ್ ತೊಗೊಳಂಗಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ಅದು ಫೇಲ್ ಆಗೋ ಚಾನ್ಸ್ ಇರ್ತದೆ. ಈಗ ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು ಹಿಂಗಾಗಿ ಈಗ ಫೇಲ್ ಆಗ್ತಾನೆ. ಈಗ ಒಂದು ಬರೀ ನಮ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ನಮ್ಗೆ ಇದು ಬರೋದು ಈ ಅಫ್ಜಲ್ಪುರ, ಆಮೇಲೆ ಚೌಡಾಪುರ, ಆಳಂದ್ ಕಡೆಯಿಂದ ಭೀಮಾ ಬೆಲ್ಟ್. ಈಗ ವಾಟರ್ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಎಲ್ಲ ನೀರಿಂದ ಇದು ಚೆನ್ನಾಗೈತಲ್ವಾ, ಹಿಂಗಾಗಿ ಆ ಸೋರ್ಸ್ನು ಭಾಳ ಅದ. ಒಂದು ಕಡೆ ನೀರಿನ ಸೋರ್ಸ್ ಅದ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಜನರದ್ದು ಅವಶ್ಯಕತೆಯೂ ಅದ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಕಬ್ಬು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೆಳೆಗಳು ಹಾಕ್ತಾರೆ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ನೀರು ಬೇಕು. ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಸಿಸ್ಟಮ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊರೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಧಾರ ಜೋಡಣೆ ಚಲುವಾಗಿ ಸರ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 1 ಇಯರ್ ಆಗ್ತಾ ಬಂತು, ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇನ್ನು. ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೆಲವೊಂದು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನಮ್ಗೆ ಸಿಗೋಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರ ತಾತ ಯಾರೋ ಹೆಸರಿಂದ ಜಮೀನು ಇರ್ತದೆ. ಈಗ ಜಮೀನು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಬಟ್ 6 ನಂಬರ್ಗಳು ಏನಂದ್ರೆ ಅದು ಚೇಂಜ್ ಆಫ್ ನೇಮ್ ಆಗಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಏನಂದ್ರೆ ಇದು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ KRC ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಈ ಥರ ಸೆನ್ಸಸ್ ಮಾಡಿರಿ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಅದರಿಂದ ಎಷ್ಟವ ಎಷ್ಟಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಮುಂದೆ ಏನಾದರೂ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅವನ್ನ ರೆಗ್ಯುಲೈಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಆ ಥರ ಅಂತ. ಇನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಸರ್, ಮೊದಲೇನು ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಬರ್ತಿತ್ತು, ಅದನ್ನು 2-3 ಪಟ್ಟು ಈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಂದಿದೆ ಅನ್ನೋ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಭಾಳಷ್ಟು ದೂರಿದು. ಏನು ಕಾರಣ ಇದು? ಇಲ್ಲ ಸರ್, ಅದು KRC ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆಯೋಗ ಇದೆ, ಕರ್ನಾಟಕ ವಿದ್ಯುತ್ ನಿಯಂತ್ರಣ ಆಯೋಗ ಅಂಥೇಳಿ. ಸೊ ಅವರೇನಂದ್ರೆ ವರ್ಷ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ನಿಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚ, ಮುಂದಿನ ವರ್ಷದ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಳು, ಈಗ ಪವರ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೂ ನಾವು ಏನಂದ್ರೆ ಇದು ಕೊಡಬೇಕು ಅವರಿಗೂ. ಸೊ ನಿಮ್ಮದು ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಳು ಏನದ ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರು ವಿದ್ಯುತ್ ದರ ನಿಗದಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ಇಲ್ಲ, ದರ ಹೆಚ್ಚಿಗಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದಿಲ್ಲ ರೀ. ಹಾಂ, ಈಗ ಒಂದು ತಿಂಗಳು ಮೊದಲು 350 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತಿತ್ತು ಅಂದ್ಕೊಡ್ರಿ, ಒಮ್ಮೆ 2000-2500 ರೂಪಾಯಿ ಬಂದವ. ಅಷ್ಟು ಹೆಂಗೆ ಹೆಚ್ಚಳ ಆಯಿತು ಅಂದರೆ ಟ್ಯಾರಿಫ್ ಸ್ಲ್ಯಾಬ್ಗಳು ಏನಂದ್ರೆ ಈ ಸಲ ಸ್ವಲ್ಪ ಮಾರ್ಜಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಥರ. ಹಿಂಗಾಗಿ ಅದರಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅದು ನಾವೇನು ಕೇಳಲ್ಪಟ್ಟಿದ್ವಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿಂದ ಒಂದು 2-3 ತಿಂಗಳು ಇಲ್ಲ ಸರ್, ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಿಗಾಗಿರೋಂಥದ್ದು ಇಲ್ಲ ಆ ಥರ ಏನು ಹಿಂದಿಂದ ಏನು ಆ್ಯಡ್ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಸಲದ್ದೇ ಅದ. ಆದ್ರೆ ಇಷ್ಟೇ ವಿದ್ಯುತ್ ಸ್ಲ್ಯಾಬ್ ಏನಾದರೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಈ ತಿಂಗಳು ಅಂದೇನೆ ಸರ್. ಹಾಂ ಸರ್, ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಚೀಫ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಇದ್ದೇನೆ. ಕರಾಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ವಿರೋಧಿ, ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ, ರೈತ ವಿರೋಧಿ ಇವತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ಕಾಯ್ದೆ, ವಿದ್ಯುತ್ ಬಿಲ್ ಅಂತಂದಿದ್ದಾರೆ. ಆ ವಿದ್ಯುತ್ ಬಿಲ್ಲನ್ನು ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು. ಇವತ್ತು ಬೆಸ್ಕಾಂ, ಎಸ್ಕಾಂ, ಜೆಸ್ಕಾಂ ಏನಿದೆ, ಇವತ್ತು KPTCL, KB ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ರೈತ ವಿರೋಧಿ, ಜನ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿಯನ್ನು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಬಾರ್ದು. ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಜನರನ್ನು ಬದುಕು ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೆಜ್ಜೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಧೋರಣೆಯನ್ನು ಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಬಯಸ್ತೀವಿ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಹಿಂದೆ KREC ಮೀಟಿಂಗನ್ನು ನಡೆಸಿದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ದರ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಏನಿದೆ ಅದು ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು, ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ತಡೆಗಟ್ಟಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀವಿ. ಇದು KREC ಮೀಟಿಂಗ್ ಹಿಂದೆ ನಡೆದಂತೇಳಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೈ ತಕ್ಕೋಬಾರ್ದು. ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕಣ್ಣಿಗೆ ಒಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಸುಣ್ಣ, ಇನ್ನೊಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೆಣ್ಣೆ ಹಚ್ಚತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಕ್ಷಣವೇ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕು. ವಿದ್ಯುತ್ ಸಚಿವರು ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗನ್ನು ನಡೆಸಿ ಈ ವಿದ್ಯುತ್ ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿವಿ. ಇನ್ನು ಕೃಷಿನೇ ಇವತ್ತು ಪಂಪ್ಸೆಟ್ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರು, ಆ ಪಂಪ್ಸೆಟ್ಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಪಂಪ್ಸೆಟ್ ರೈತರನ್ನು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಜೋಡಣೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ಇಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲೂ ಅಂಥದ್ದೊಂದು ಮೀಟಿಂಗ್ ನಡೆದಿದೆ. ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ AWಗಳ ಮೂಲಕ ಅಂತೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ರೂಪಿಸೋಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಅವರೊಂದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಜೋಡಣೆ ನೆಪದಲ್ಲಿ ಮುಂದಿನಿಂದಲೂ ಅವರು ಪಂಪ್ಸೆಟ್ಗಳಿಗೆ ಮೀಟರ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀರಾವರಿ ಪಂಪ್ಸೆಟ್ ರೈತರು ಉಳಿಗಾಲಿಲ್ಲ. ಆ ನೀರಾವರಿ ಪಂಪ್ಸೆಟ್ ರೈತರ ಬದುಕು ಸತ್ಯನಾಶ ಆಗೋಗ್ತದ. ಬಡವರ ಭಾಗ್ಯ ಜ್ಯೋತಿ, ಕುಟೀರ ಜ್ಯೋತಿ ಮನೆಗಳನ್ನ ಕತ್ತಲಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದ. ಹಂಗ ಆಗ್ಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿವಿ. ಇವತ್ತು ಕೈಗಾರಿಕೆಗಳನ್ನ, ಇವತ್ತು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು, ಇವತ್ತು ಕಿರಾಣ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ದಿಢೀರ್ ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ಸಾವಿರಾರು ಕಾರ್ಮಿಕರ ಬದುಕು ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿ ಇದು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ವಿರೋಧಿಯಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ತಕ್ಷಣ
ಕೂಡಲೇ ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆಯನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಆಗ್ರಹಿಸಿ ಮಾನ್ಯ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರ ಮೂಲಕ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಈ ಮನವಿ ಪತ್ರನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜುಲೈ 7ನೇ ತಾರೀಕು ಬಜೆಟ್ ಅಧಿವೇಶನ ಸೆಷನ್ ಅನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತಿದ್ದೀವಿ, ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಖಾಸಗೀಕರಣ, ವಿದ್ಯುತ್ ದರ ಏರಿಕೆ ವಾಪಸ್ ಪಡಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ, ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ.